जय श्रीश्याम. पोंगळीची आमटी बनवायची आहे. प्रथम आपल्याला कांदा ठेचून घ्यायचा आणि कांदा आणि खोबरं दोन्ही भाजून घ्यायचे आहे. कांदा आणि खोबरं आपलं भाजलेलं आहे. आता आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया. खोबरं, कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर हे सर्व मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. खोबरं, कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतलेली आहे. पोंगळीसाठी आपल्याला 1 वाटी बेसन घ्यायचं आहे. लाल मिर्च पावडर, हळद, जिरा पावडर, मीठ चवीपुरतं याचा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला. पोंगळीसाठी घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे. आपण पोंगळी बनवून घेऊया. पोळी आपली लाटणं झालेली आहे. आता आपण याच्यावर मसाला लावून घेऊया. जे वाटण वाटलेलं आहे ना त्याच्यातलं. खोबरं टाकायचं आहे आपल्याला. कोथिंबीर, आता आपल्याला पोंगळ्या बनवून घ्यायच्या आहे. सर्व अशा पोंगळ्या बनवून घ्यायच्या आहे आपल्याला. सर्व पोंगळ्या आपल्या रेडी आहे. चला मग आपण पोंगळीच्या भाजीचा रस्सा बनवूया. प्रथम कढईमध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला. तेल गरम झालेलं आहे. आता मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडली, जिरे टाकूया. खोबरं, कांदा, अद्रक, लसूणची पेस्ट बनवली होती ना ती टाकून घेऊया. लाल मिर्च पावडर, धना पावडर, जिरा पावडर, हळद, काळा मसाला, चवीपुरतं मीठ. मसाले आपले फ्राय झालेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया. रश्श्याला आपल्या उकळी आलेली आहे. आता आपण हे पोंगळ्या टाकून घेऊया. पोंगळीची भाजी आपली शिजलेली आहे. तर कोथिंबीर टाकून घेऊया. छान अशी आपली पोंगळीची भाजी खाण्यासाठी रेडी आहे.